केरलाला चेकलिस्ट बनवू नका, तर एक्सपिरियन्स बनवा. बऱ्यापैकी सर्वजण 6 ते 7 दिवसांमध्ये संपूर्ण केरला कव्हर करण्याचा प्लॅन करतात, पण खरं सांगायचं तर हे शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला केरळ हे काही पार्ट्स मध्ये डिवाइड करून दाखवतो. सुरुवात करूयात आपण दक्षिण केरळपासून. यामध्ये तिरुवनंतपुरम, कोल्लम यासारखे जिल्हे येतात. इथे तुम्ही कोवालम, वर्कला, पद्मनाभ स्वामी टेम्पल, मुन्ड्रो आयलंड, जटायू अर्थ सेंटर, अजिमला तसेच तुम्ही कन्याकुमारी सुद्धा एक्सप्लोर करू शकता. जर तुम्हाला हिल स्टेशनचा अनुभव घ्यायचा असेल तर साधारणपणे 3 ते 4 तासांच्या अंतरावर तेही करू शकता. दुसरा पार्ट येतो सेंट्रल केरला. सेंट्रल केरलामध्ये कोची, मुन्नार, अलेपी, वॅगमॉन आणि अथिरापल्ली वॉटरफॉल यासारखे बरेच ठिकाणे आहेत. इथे तुम्हाला केरळचा कंप्लीट एक्सपिरियन्स मिळू शकतो. तिसरा पार्ट आहे नॉर्थ केरला. यामध्ये वायनाड, कन्नूर, कोझिकोड यासारखे जिल्हे आहेत. इथे तुम्ही थय्यम कल्चर, नेचर, बेकल फोर्ट यासारखे अनेक शांत आणि निवांत ठिकाणे एक्सपिरियन्स करू शकता. जर तुम्हाला कोस्टल केरलाचा एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही तिरुवनंतपुरम पासून कोची पर्यंत किंवा कोची पासून तिरुवनंतपुरम पर्यंतचा प्रवास करू शकता. यामध्ये तुम्ही संपूर्ण केरळचा कोस्टल पार्ट एक्सप्लोर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण रूट रेल्वेने कनेक्टेड आहे. तुम्हाला ट्रॅव्हल करणे सुद्धा खूप इझी होते. आणि याहून अधिक जर तुमच्याकडे 10 ते 12 दिवसांचा वेळ असेल तर तुम्ही कोस्टल रूट तसेच तुम्ही मुन्नार, कोलुकुमलाई यासारखे हिल स्टेशन सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. केरला तुम्ही एका ट्रिप मध्ये पूर्ण करू शकत नाही. जर तुम्हाला डिटेल गाईड पाहिजे असेल तर कमेंट करा केरला.